हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता आमच्या इथे ना अशा पिशव्यामध्ये बाजार आणला जातो। काय तुमच्याकडे सुद्धा अशाच बाजारच्या पिशव्या वापरल्या जातात का? कमेंट करून नक्की कळवा। तर ही ना खूप जुनी अशी बाजारची पिशवी होती आणि बघा एका साईडने ना ती अशा पद्धतीने फाटलेली होती, होल पडलं होतं तिला, मग ती काय पडूनच राहिली आणि फेकून देऊ तर काय वाटेना, म्हणलं चला ह्याच पिशवीपासून आपण काहीतरी नवीन बनवूया। तर मग मी काय केलं, जो काही खराब फाटलेला जो भाग होता ना तर तो अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे या ठिकाणी। आणि जे काही साईडचे असा जो कडक भाग आहे बघू शकता तो सुद्धा मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला असे दोन पार्ट याचे तयार करून घ्यायचे आहे। तर बघू शकता खालच्या साईडने सुद्धा मी या ठिकाणी त्याला कट करून घेतलेला आहे छान असं। आणि आपल्याला ही ओल्ड म्हणजे जुनी पिशवी कशी रियूज करायची याच्या आणखीन सुद्धा आयडिया आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा। तर आपण ह्या पिशवीपासून छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत, म्हणजे आपल्या कंगवे किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या वस्तू ह्या ठेवण्यासाठी। तर बघू शकता या ठिकाणी मी असं माप घेतलेलं आहे, तुम्हाला तुमच्या इच्छेच्या मापानुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकता, असं स्पेसिफिक याचं काही माप नाही। तर बघा या ठिकाणी मी असा एक तुकडा काढून घेतलेला आहे आणि खराब पार्ट मी या ठिकाणी कट करून टाकला आणि त्यातून चांगल्या पार्टमधून अशा पद्धतीने 3 तुकडे या ठिकाणी मी कट करून घेतलेले आहे, बघू शकता या तुम्हाला दाखवत आहे। आणि हा एक उरलेला कपडा होता साडीचा, त्याच्यापासून मी अस्तर याला लावणार आहे। तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल ना तुम्ही त्यापासून अस्तर याला लावू शकता, म्हणजे हे पूर्ण टाकाऊपासून आज आपण टिकाऊ वस्तू बनवत आहे, कुठलीही वस्तू विकत वगैरे आणलेली नाही। तर बघा अशा पद्धतीने मी याला अस्तर हे जोडून घेतले, म्हणजे पिनअप करून घेतले। बघा या ठिकाणी अशा पिना जर लावल्या ना तर म्हणजे आपल्याला ते जोडण्यासाठी सोपं पडतं आणि ते कुठेही हालत नाही, वाकडे येत नाही किंवा खराब घोळ वगैरे येत नाही। तुम्ही जर नवीनच शिलाई करत असाल ना तर ही टिप खूप तुमच्या उपयोगाची आहे। बघा मी चारही बाजूने या ठिकाणी याला अशा पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे। तुम्हाला जर आणखीन पाठीमागून पण अस्तर लावायचं ना तर ते पण तुम्ही लावू शकता। आणि हे जे काही 3 तुकडे मी कट करून घेतले होते त्याला सुद्धा मी अशा पद्धतीने अस्तर हे लावून घेतलेलं आहे आणि हे तुकडे अशा पद्धतीने ते ठेवून घेतलेत त्याच्यावरती। आणि जो मोठा तुकडा आहे ना त्याला तुम्ही क्विल्टिंग करून घ्या, जेणेकरून ते हलत नाही अजिबात कपडा अस्तरचा आणि दिसण्यासाठी पण छानच दिसतं। बघा अशा पद्धतीने आता ह्या तिन्ही भागांना मी पिना जोडून घेतलेला आहे। आता फक्त जो काही खालचा भाग आहे बघा हा दाखवते, तो वरचा हा रिकामा सोडायचा आहे, हा जो खालचा दाखवते त्या भागाला टिपा मारून घ्यायच्यात आणि जो काही साईडचे 3 कॉर्नर आहेत तिथं आपल्याला टिपा मारायच्यात। पण आणखी थोडंसं छान दिसावं म्हणून या ठिकाणी मी अशा पद्धतीने थोडं पायपिंग करून घेत आहे। तुमच्याकडे लेस वगैरे असेल तुम्ही ते सुद्धा लावू शकता किंवा काहीच नसेल असं सोडलं तरी सुद्धा चालणार आहे। तर बघू शकता या ठिकाणी मी तिन्ही साईडने ह्याला पायपिंग करून घेतलेली आहे आणि जे काही हँडल होतं ते सुद्धा जुनंच होतं, कारण पिशवी ही फार जुनी होती, त्याला सुद्धा मी अशा पद्धतीने या ठिकाणी अस्तर लावून घेतलेला आहे। बघा तर आपलं पूर्णतः हे ऑर्गनायझर बनून तयार झालेलं आहे, जे की आपण आरशाजवळ लावू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्या छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकतो, म्हणजे क्लिप, पिना, हेअर पिन, साडी पिन म्हणा किंवा आपले घड्याळ, मुलांचे घड्याळ म्हणा किंवा कंगवे किंवा अगदी थोड्या अजून मोठ्या गोष्टीसुद्धा आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो। तर तुम्हाला आजची माझी ही टाकाऊपासून टिकाऊ आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून मला नक्कीच कळवा। आणि जर तुम्हाला ही आयडिया थोडी जरी आवडली असेल ना तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्याचा उपयोग होईल आणि ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ते सुद्धा बनवतील। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल